हम्म. आपण आज एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. पण त्याआधी ना, आपण सर्वजण एका गोष्टीची कल्पना करूया. समजा आपण एका प्रचंड गजबजलेल्या बाजारात उभे आहोत. म्हणजे आजूबाजूला विक्रेत्यांचे मोठ्या आवाजात ओरडणं सुरू आहे, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे सतत हॉर्न वाजत आहेत. हो, आणि लोकांचा नुसता गोंधळ आणि पावलांचा आवाज. नेमकं तेच. असा सगळा गदारोळ सुरू असताना अचानक त्या हजारो आवाजांमधून आपल्याला एका जुन्या मित्राची हाक ऐकू येते. वा. आणि बापरे, आपला मेंदू काय करतो, तो बाकीच्या त्या 999 लोकांचा गोंधळ एका सेकंदात जणू म्यूट करून टाकतो. अगदी बरोबर. तो बाकीचा सगळा आवाज एकदम कुठेतरी गायब होतो. बघा, बाकीचा आवाज कुठे जातो? आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याचा थक्क करणाऱ्या मानसिक प्रक्रियेचा वेध घेणार आहोत, ज्याला आपण मानसशास्त्राच्या भाषेत अवधान म्हणतो, किंवा म्हणजे आपल्या रोजच्या सोप्या भाषेत सांगायचं तर लक्ष केंद्रित करणे. आज आपल्याकडे काही शैक्षणिक मानसशास्त्राच्या नोट्स आहेत आणि त्या आधारावर अवधान म्हणजे नेमकं काय, ते एखाद्या फुलपाखरासारखे चंचल का असते आणि यावर नियंत्रण मिळवून आपण आपली शिकण्याची क्षमता कशी वाढवू शकतो, हे सगळं आज आपण उलगडणार आहोत. या बाजारपेठीचा उदाहरणातून ना एक अत्यंत मूलभूत गोष्ट समोर येते. कसं आहे ना, अवधान ही केवळ डोळ्यांनी पाहण्याची किंवा कानांनी ऐकण्याची अशी निष्क्रिय प्रक्रिया अजिबात नाहीये. ती एक अत्यंत निवडपूर्ण, म्हणजे ज्याला आपण सिलेक्टिव्ह प्रोसेस म्हणतो, तशी मानसिक प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे आपण ठरवून काही गोष्टी निवडतो. हो, अगदी. जेव्हा आपण म्हणतो की आपण लक्ष केंद्रित करत आहोत, तेव्हा आपण प्रत्यक्षात इतर हजारो गोष्टींकडे, म्हणजे मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर उद्दीपनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतो. मित्राचा तो आवाज ऐकण्यासाठी मेंदूला त्या गाडीच्या हॉर्नला आणि इतर गोंधळाला जाणीवपूर्वक ब्लॉक करावं लागतं. हे ऐकताना मला ना एका थिएटरमधल्या अंधाऱ्या मंचावर पडणाऱ्या स्पॉटलाईटची आठवण येते. म्हणजे कसं, सर्वत्र अंधार असतो आणि एक प्रखर प्रकाश झोत फक्त एकाच पात्रावर असतो. अगदी तसंच. पण मग इथे मला एक प्रश्न पडतो. टीचनर नावाचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत ना, त्यांची एक व्याख्या या संदर्भात खूप विचार करायला लावणारी आहे. ते असं म्हणतात की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. हो, धडपड हा शब्द त्यांनी मुद्दाम वापरलाय. तेच. माझा प्रश्न असा आहे की जर हा मेंदूचा नैसर्गिक स्पॉटलाईट असेल, तर टीचनर त्याला एक धडपड किंवा स्ट्रगल का म्हणतात? म्हणजे लक्ष केंद्रित करणं ही आपल्यासाठी एक नैसर्गिक आणि सहज घडणारी प्रक्रिया का नसू शकत? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हे बघा, हा जो आपला स्पॉटलाईट आहे ना, तो नैसर्गिकरित्या एकाच जागी स्थिर राहण्यासाठी बनलेलाच नाहीये. खरंच? म्हणजे तो हलायलाच हवा असं असतं? हो तर. मानवी मेंदूची उत्क्रांती कशी झाली आहे हे पाहिलं की या धडपडीचा खरा अर्थ समजतो. आपला मेंदू मुळात एक एनर्जी सेव्हिंग मशीन आहे. तो जगण्याच्या, म्हणजे सर्व्हायव्हलच्या उद्देशाने बनलाय. म्हणजे आदिमानवाच्या काळापासून? नेमकं तेच. आदिमानव जेव्हा जंगलात होता, तेव्हा त्याचं लक्ष सतत आजूबाजूला भटकणं गरजेचं होतं. पानांची थोडी सळसळ झाली की तिकडे लक्ष जाणं आवश्यक होतं, कारण एखादा हिंस्र प्राणी तर नाही ना, हे तपासावं लागायचं. बापरे, म्हणजे सतत अलर्ट राहावं लागायचं त्यांना. बरोबर. त्यामुळे मेंदू सतत नवीन माहिती शोधत असतो. आता विचार करा, अशा या मुळातच चंचल असलेल्या मेंदूला जेव्हा आपण एकाच गोष्टीवर, म्हणजे समजा एखाद्या गुंतागुंतीच्या पुस्तकावर किंवा कंटाळवाण्या ऑफिस रिपोर्टवर केंद्रित करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या नैसर्गिक उत्क्रांतीच्या विरुद्ध जात असतो. अच्छा, म्हणजे आपण आपल्याच आदिम मेंदूशी रोज एक छोटंसं युद्ध लढत असतो तर? अगदी तसंच. विल्यम जेम्स यांच्या व्याख्येनुसार सांगायचं तर, अनेक शक्य गोष्टींपैकी एका गोष्टीकडे मनाचे स्वच्छ व तेजस्वी स्वरूपात लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान. इथे आजूबाजूच्या इतर सर्व आकर्षक गोष्टींकडे जाण्यापासून मेंदूला सतत स्वतःला रोखावे लागते. गिल्फर्ड आणि नॉर्मन मन यांनीही यालाच जाणीवेच्या केंद्रस्थानी आणणारी एक सक्रिय प्रक्रिया म्हटलंय. म्हणजे मेंदूच्या नैसर्गिक भटकायच्या प्रवृत्तीला आवर घालून एकाच ठिकाणी फोकस ठेवणं ही खऱ्या अर्थाने ऊर्जेचा वापर करणारी एक मोठी धडपडच असते. हो, आणि म्हणूनच याला सक्रिय किंवा ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणतात. बरं, जर अवधान हा एक स्पॉटलाईट असेल जो अत्यंत धडपडीने आपण एका ठिकाणी धरून ठेवतो, तर तो स्पॉटलाईट किती मोठा असू शकतो? म्हणजे एकाच वेळी आपण किती गोष्टी त्या प्रकाशात आणू शकतो? मानसशास्त्रात यालाच अवधान कक्षा किंवा अटेन्शन स्पॅन असं म्हटलं जातं. एका दृष्टिक्षेपात आपण जेवढ्या घटकांकडे लक्ष देऊ शकतो, ती संख्या म्हणजे आपली अवधान कक्षा. मग ती किती असते साधारण? हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण एका सामान्य व्यक्तीची ही क्षमता
एका वेळी फक्त 7 ते 8 अंक, अक्षरे किंवा घटकांपर्यंतच मर्यादित असते. फक्त 7 ते 8. बापरे, हे तर खूपच कमी वाटतंय. म्हणजे आपण एकाच वेळी 10-12 गोष्टींवर लक्ष ठेवूच शकत नाही. याचा अर्थ असा आहे का की आपला मेंदू एका ठराविक मर्यादेपलीकडे डेटा प्रोसेस करू शकत नाही? हो, हे अगदी बरोबर आहे. मानवी मेंदूची जी वर्किंग मेमरी असते ना, म्हणजे तात्पुरती स्मरणशक्ती, तिच्यात एका वेळी जास्त माहिती साठवण्याची क्षमता नसते. ही एक प्रकारची बॉटलनेक किंवा अरुंद वाटेसारखी स्थिती असते. अच्छा, म्हणजे एकाच वेळी खूप माहिती आली की ट्रॅफिक जॅम होतो? नेमकं तसंच. खूप माहिती आली की मेंदू गोंधळतो. पण हो, ही 7 ते 8 ची मर्यादा म्हणजे काही दगडावर कोरलेली रेघ नाहीये. म्हणजे आपण ती वाढवू शकतो? नक्कीच. वय, बुद्धिमत्ता, अनुभव आणि सरावानं ही कक्षा वाढवता येते. उदाहरणार्थ, जो माणूस रोज डेटा ॲनालिसिस करतो, त्याची आकडेवारी पाहण्याची कक्षा सामान्य माणसापेक्षा खूप अधिक विकसित झालेली असते. पण या कक्षेच्या मर्यादेमुळेच अवधान विकर्षण, म्हणजे ज्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो, ती समस्या निर्माण होते. डिस्ट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय होतं तिथे? जेव्हा अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे आपलं लक्ष दुसऱ्याच एखाद्या गोष्टीकडे जातं, तेव्हा तो आपला मूळ कामावरचा स्पॉटलाईट तिथून हलतो. त्याला आपण विकर्षण म्हणतो. थांबा. इथे मला ना एका गोष्टीबद्दल नक्की विचारायचंय. आपण अनेकदा पाहतो की लोक एकाच वेळी 2-2 गोष्टी करतात. आता माझंच उदाहरण घ्या. मी स्वतः अनेकदा गाडी चालवताना अतिशय लक्ष देऊन पॉडकास्ट किंवा गाणी ऐकत असते. मला तर वाटतं की मी अगदी व्यवस्थित मल्टीटास्किंग करत असते. बरं. मग जर स्पॉटलाईटची मर्यादा आहे आणि लक्ष विचलित होतं, तर मग इथे माझ्या अवधानाचं विभाजन होत असतं का? म्हणजे डिव्हिजन? कारण मी तो दोन्ही कामे अगदी व्यवस्थित करत असते ना. आणि इथेच आपला सर्वात मोठा गैरसमज होतो. आपण ज्याला मल्टीटास्किंग म्हणतो ना, ते खऱ्या अर्थाने अवधानाचं विभाजन किंवा डिव्हिजन नसतंच मुळी. लक्ष कधीही असं 2 भागात दुभंगत नाही. खरंच? मग मी ते कसं काय करू शकते? इथे 2 वेगळ्या संकल्पना काम करत असतात. एक म्हणजे सवयीने आलेली स्वयंचलितता, ज्याला ऑटोमॅटिसिटी म्हणतात, आणि दुसरं म्हणजे अवधान दोलन किंवा फ्लक्च्युएशन. फ्लक्च्युएशन म्हणजे लक्ष हलत असतं. हो. बघा, जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा गिअर बदलणे किंवा स्टिअरिंग फिरवणे ही कृती तुमच्या स्नायूंनी इतकी आत्मसात केलेली असते की त्यासाठी तुम्हाला सक्रिय अवधानाची किंवा फोकसची गरजच भासत नाही. ते तुमच्या सबकॉन्शियस पातळीवर आपोआप चाललेलं असतं. अच्छा, म्हणजे तिथे माझा स्पॉटलाईट नसतोच. बरोबर. त्यामुळे तुमचे मुख्य लक्ष त्या ऑडिओवर किंवा गाण्यावर असते. पण आता समजा अचानक जर गाडीसमोर एखादा भटका कुत्रा आला तर काय होईल? बापरे, तर साहजिकच माझं पूर्ण लक्ष रस्त्याकडे जाईल. मी एकदम ब्रेक मारेन आणि त्या ऑडिओमध्ये काय बोललं गेलं ते मला अजिबात आठवणार नाही. अगदी तंतोतंत. कारण तुमचं लक्ष दुभंगलेलं नव्हतंच. त्या कठीण प्रसंगात तुमच्या मेंदूनी लगेच ऑडिओ म्यूट केला आणि स्पॉटलाईट क्षणात रस्त्यावर वळवला. म्हणजे आपण जे ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काम करताना मध्येच मोबाईल चेक करतो, ते सुद्धा मल्टीटास्किंग नसतं? अजिबात नाही. तिथे आपण मल्टीटास्किंग करत नसतो. आपलं लक्ष अत्यंत वेगाने लॅपटॉपवरून मोबाईलवर आणि मोबाईलवरून पुन्हा लॅपटॉपवर उड्या मारत असतं. यालाच अवधान दोलन म्हणतात. अच्छा, म्हणजे ते इतक्या वेगाने होतं की आपल्याला वाटतं आपण दोन्ही कामे एकाच वेळी करतोय. हो, पण या सततच्या शिफ्टिंगमुळे मेंदूची प्रचंड ऊर्जा खर्च होते आणि आपण लवकर थकतो. अवधान हे मुळातच गतिशील आहे. ते एकाच गोष्टीवर दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही. आणि या उड्या मारण्यावरून किंवा गतिशीलतेवरून मला स्रोतांमध्ये दिलेली एक अतिशय सुंदर उपमा आठवली. आपण अनेकदा म्हणतो की अवधान हे फुलपाखरासारखे चंचल असते. हो, अगदी प्रसिद्ध उपमा आहे ती. हे फुलपाखरू कधी या फुलावर तर कधी त्या फुलावर सतत उडत असतं. पण जर आपलं लक्ष खरोखरच अशा फुलपाखरासारखं चंचल असेल तर मग आपण एखाद्या कंटाळवाण्या मीटिंगमध्ये किंवा कठीण अभ्यासात स्वतःहून लक्ष कसं काय केंद्रित करू शकतो? जर मन फुलपाखरासारखंच आहे तर मग ऐच्छिक अवधान म्हणजे व्हॉलंटरी अटेन्शन हा केवळ एक भ्रम आहे का? उपमा खूपच समर्पक आहे, पण ऐच्छिक अवधान हा अजिबात भ्रम नाहीये. बघा, मानसशास्त्रात अवधानाचे मुख्यत्वे 3 प्रकार मानले जातात. पहिला प्रकार म्हणजे अनैच्छिक अवधान. अनैच्छिक म्हणजे इच्छा नसताना. हो, जेव्हा अचानक एखादा जोरात आवाज होतो किंवा चमकदार प्रकाश दिसतो तेव्हा आपली इच्छा नसतानाही आपलं लक्ष तिकडे ओढलं जातं. हे म्हणजे त्या फुलपाखराला आकर्षित करणाऱ्या एखाद्या मोठ्या रंगीबेरंगी आणि चमकदार फुलासारखं आहे. अच्छा, म्हणजे तिथे धडपड करावी लागत नाही. बरोबर. आता दुसरा प्रकार आहे ऐच्छिक अवधान. ही एक जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर केलेली कृती असते.
जसं की उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी तो मघाचा कंटाळवाणा रिपोर्ट वाचणे. हो, जे खूपच कठीण असतं. अगदी. इथे ते फुलपाखरू आपोआप त्या कोरड्या पानांवर बसत नाही. आपल्याला आपल्या इच्छाशक्तीची जणू जाळी वापरून त्या फुलपाखराला पकडून तिथे बसवावं लागतं. यामध्ये व्यक्तीचे ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक असे तिन्ही पैलू काम करत असतात. पण सतत इच्छाशक्तीची जाळी वापरून फुलपाखराला एका जागी धरून ठेवणं तर खूपच दमछाक करणारं असेल ना? म्हणजे आपण रोज एवढी ऊर्जा कशी आणणार? फोकस कसा टिकवून ठेवणार? आणि तिथेच तो तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार उपयोगी पडतो, ज्याला अभ्यस्त किंवा सवयीचे अवदान म्हणतात. सवय म्हणजे हॅबिट. होय, कोणत्याही कठीण गोष्टीची जेव्हा आपण एकदा सवय लावतो तेव्हा या इच्छाशक्तीची गरज हळूहळू कमी होत जाते. उदाहरणार्थ, रोज सकाळी उठून ठराविक वेळी बातम्या वाचण्याची किंवा एका विशिष्ट जागी बसून काम करण्याची. अच्छा, म्हणजे फुलपाखरू कितीही चंचल असलं तरी त्याला रोज एकाच वेळी एकाच फुलावर यायची सवय लावता येते. नेमकं तेच. रोज एकाच वातावरणात काम करण्याच्या सवयीमुळे आपण त्या फुलपाखराला विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी येण्याचं जणू प्रशिक्षणच देऊ शकतो. सवय हा सुद्धा मेंदूचा ऊर्जा वाचवण्याचा आणखी एक मार्ग आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपण आपल्या फुलपाखराला लिटरली ट्रेनिंग देऊ शकतो. पण बरं, या फुलपाखराला सवय लावण्यासाठी किंवा त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत ठरतात? कारण काही गोष्टींकडे आपलं लक्ष आपोआप जातं, तर काहींसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे समजण्यासाठी आपल्याला अवधानावर परिणाम करणाऱ्या दोन मुख्य घटकांकडे पाहावं लागेल. एक म्हणजे अंतर्गत घटक आणि दुसरे बाह्य घटक. हे दोन्ही घटक लक्ष वेधून घेण्यासाठी एकमेकांशी सतत स्पर्धा करत असतात. म्हणजे त्यांच्यात युद्ध सुरू असतं? हो, असंच म्हणूया. बाह्य घटकांमध्ये काय येतं तर उद्दीपनाची तीव्रता, जसे की मोठा आवाज किंवा प्रखर प्रकाश. तसंच रंग, गती, नवीनपणा, भिन्नता, आकस्मिकपणा, आकार आणि पुनरावृत्ती अशा गोष्टी येतात. म्हणजे जे बाहेरून आपल्यावर आदळतात ते. बरोबर. हे सर्व बाह्य घटक आपल्या ज्ञानेंद्रियांना त्वरित आकर्षित करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. याउलट अंतर्गत घटक हे आपल्या आतल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीशी जोडलेले असतात. म्हणजे आपल्या फिलिंग्स किंवा गरजा. होय. यामध्ये शिकणाऱ्याची रुची, त्याची इच्छाशक्ती, पूर्व अनुभव, शारीरिक व मानसिक स्थिती, नैसर्गिक व तात्कालिक गरज आणि मगाशी बोललं तशा सवयी यांचा समावेश होतो. बरं, मग हे दोन घटक एकमेकांशी कसे लढतात हे पाहण्यासाठी आपण एक प्रसंग उभा करूया. समजा एक व्यक्ती उद्याच्या अतिशय महत्त्वाच्या मीटिंगसाठी रात्री उशिरापर्यंत काम करत आहे. ती शारीरिकदृष्ट्या खूप थकलेली आहे, पण तिची करिअरमधली प्रगती या मीटिंगवर अवलंबून असल्यामुळे तिची इच्छाशक्ती आणि रुची अत्यंत प्रबळ आहे. म्हणजे तिचे अंतर्गत घटक खूप स्ट्रॉंग आहेत. खिडकीबाहेरून एक मोठा, रंगीबेरंगी आणि अत्यंत वेगाने जाणारा डीजेचा ट्रक जातो. इथे मोठा आवाज, गती, रंग आणि आकस्मिकपणा असे अनेक प्रबळ बाह्य घटक एकाच वेळी काम करत आहेत. आता सांगा, या युद्धात कोण जिंकेल? तिची अंतर्गत इच्छाशक्ती की ते बाह्य अडथळे? या परिस्थितीकडे जर आपण पुन्हा एकदा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर पहिल्या काही सेकंदांसाठी बाह्य घटक नक्कीच जिंकतील. म्हणजे ती खिडकीबाहेर बघेलच? हो, नक्कीच बघेल. मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की आकस्मिकपणा, मोठा आवाज आणि गती हे जगण्याच्या दृष्टीने नेहमी धोक्याचे संकेत मानले जातात. त्यामुळे त्या व्यक्तीचे अनैच्छिक अवधान लगेच खिडकीकडे जाईलच, तिचं लक्ष विचलित होईल. पण काय? आणि इथेच अंतर्गत घटकांची खरी ताकद दिसून येते. जर त्या व्यक्तीची रुची आणि इच्छाशक्ती खरोखरच प्रबळ असेल ना, तर ती काही सेकंदातच या बाह्य अडथळ्यावर मात करेल. अच्छा, म्हणजे ती लगेच स्वतःला सावरेल. हो, तिची ज्ञानात्मक प्रक्रिया तिला लगेच आठवण करून देईल की अरे, हा केवळ एक ट्रक आहे, आपल्याला कोणताही धोका नाहीये आणि आपली उद्याची मीटिंग जास्त महत्वाची आहे. आणि मग ती पुन्हा एकदा आपले ऐच्छिक अवधान वापरून लक्ष लॅपटॉपवर केंद्रित करेल. बापरे, म्हणजे बाह्य घटक अचानक लक्ष वेधून घेऊ शकतात, पण ते टिकवून ठेवण्याचं काम नेहमी अंतर्गत घटकच करतात तर? अगदी बरोबर. बाह्य घटक हे त्या चमकदार निऑन फुलासारखे आहेत, जे फुलपाखराला काही क्षणांसाठी ओढून घेतात. पण इच्छाशक्ती आणि रुची हीच ती खरी ताकद आहे जी त्याला परत योग्य ठिकाणी आणते. एकंदरीत काय, तर आपण फक्त अवधानाचे दोलन समजून घेऊन थांबायचं नाहीये, पण मग या सगळ्याचं आपल्या दैनंदिन जीवनात किंवा समजा शिक्षणात, व्यावसायिक वाटचालीत नेमका काय उपयोग आहे? खूप मोठा उपयोग आहे. कारण जर अवधानाशिवाय आपण काहीही नवीन शिकू शकत नाही, तर मग फक्त एखादं पुस्तक वाचत बसणं किंवा मीटिंगमध्ये नुसतं शांतपणे ऐकत बसणं पुरेसं नाहीये का?
अजिबात नाही. केवळ शांत बसून पुस्तक वाचल्याने किंवा मीटिंगमध्ये निष्क्रियपणे ऐकल्याने अवधानाचे दोलन अत्यंत वेगाने होऊ लागते. म्हणजे मघाही तुम्ही म्हणालात तसं लक्ष उड्या मारायला लागतं. हो, लक्ष एका जागी स्थिर राहत नाही आणि आपला मेंदू भलतेच विचार करू लागतो. म्हणूनच आपल्या या शैक्षणिक मानसशास्त्राच्या नोट्सनुसार अध्ययन करताना किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकताना जर योग्य प्रकारे लक्ष दिलं नाही तर शिकण्याची प्रक्रिया शून्य होते. शून्य म्हणजे काहीच लक्षात राहत नाही. हो, कारण गोंधळ, व्यत्यय आणि चिंता या गोष्टी लक्ष विचलित करतात. आणि यावर उपाय म्हणून कृतीयुक्त शिक्षण म्हणजे ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो आणि दृश्य श्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांच्या वापराची अत्यंत गरज असते. अच्छा, म्हणजे बाह्य घटकांचा आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा तर. जसं की रंग, गती, भिन्नता यांचा सकारात्मक वापर करून आपलं शिक्षण किंवा काम अधिक रंजक बनवायचं. अगदी तंतोतंत. आणि ही पद्धत केवळ शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी नाही बरं का, तर आपल्या सर्वांसाठी लागू होते. जेव्हा तुम्ही नुसते ऐकत असता तेव्हा तुमचं लक्ष भटकण्याची शक्यता खूप जास्त असते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये स्वतः नोट्स काढता, प्रश्न विचारता किंवा अभ्यासात चार्ट्स आणि आकृत्यांचा वापर करता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय ठेवता. म्हणजे आपले डोळे, कान, हात सगळे गुंतलेले असतात. होय, कृतीयुक्त अध्यापनाने अवधान टिकून राहतं. जेव्हा आपण प्रक्रियेत ॲक्टिव्हली सहभाग घेतो तेव्हा आपलं लक्ष भरकटण्याची शक्यता खूप कमी होते. आणि याचा थेट परिणाम काय होतो माहितीये? काय? चुका कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मरणशक्ती अधिक काळ टिकून राहते. योग्य लक्ष नसेल तर कोणतीही गोष्ट अर्धवटच राहते. म्हणूनच आपण स्वतःला जाणीवपूर्वक अशा वातावरणात ठेवलं पाहिजे जिथे आपली ज्ञानेंद्रिये सकारात्मक बाह्य घटकांमध्ये गुंतलेली राहतील. हो, अगदी बरोबर. हे लक्ष एका फुलपाखरासारखे अत्यंत चंचल असते, ज्याची कक्षा एका वेळी फक्त 7-8 घटकांपुरती मर्यादित असते आणि जे वेगाने उड्या मारत असते. पण तरीही आपल्या प्रबळ अंतर्गत इच्छाशक्तीच्या आणि सवयीच्या मदतीने आपण या फुलपाखराला योग्य दिशा नक्कीच देऊ शकतो. नक्कीच. आपण बाह्य घटकांचा वापर करून आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेला ॲक्टिव्ह बनवू शकतो, जेणेकरून आपलं लक्ष स्थिर राहील. आणि हे तंत्र समजून घेणं आजकाल पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं झालं आहे. कारण अवधान हे आपण जगाकडे कसं पाहतो आणि कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो याचा थेट आरसाच आहे. जाता जाता या सर्व चर्चेच्या आधारे मला श्रोत्यांसोबत एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार नक्की शेअर करावासा वाटतो. हो, नक्की सांगा. आपण आज पाहिलं की मानवी अवधान नैसर्गिकरित्या नवीनपणा, गती, रंग आणि आवाज यांसारख्या बाह्य घटकांकडे जगण्याच्या जाणीवेतून अत्यंत वेगाने आकर्षित होतं. तर विचार करा, आजच्या या आधुनिक जगात जेथे प्रत्येक सेकंदाला मोबाईलवर नवीन नोटिफिकेशन्स येतात, आजूबाजूला रंगीबेरंगी स्क्रीन्स आहेत आणि सतत बदलणाऱ्या वेगवान रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओचा अक्षरशः भडीमार सुरू आहे, तिथे आपण आपल्या मनातील या फुलपाखराला कायमचे गोंधळून तर टाकत नाही ना? हां, खूपच गंभीर विचार आहे. हो ना. या डिजिटल युगातील तंत्रज्ञानाने आपलं लक्ष वेधून घेण्याचं शास्त्र पूर्णपणे हॅक केलं आहे. अशावेळी आपली अवधान कक्षा वाढवण्यासाठी आणि मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक कोणती पावले उचलली पाहिजेत? आपण आपल्या इच्छाशक्तीची जाळी मजबूत करत आहोत की त्या डिजिटल निऑन फुलांच्या आहारी जात आहोत? या प्रश्नाचा विचार नक्की करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.